फोड मम्मी फोडून देते. दूध तसं नाही, तसंच पितात पितात ते तसं. पिशवी दिला ती खाली दूध पडायला टाप टाप टाप. तू चावून फोडलेस. ही फोडा नाही ठेव तुझा इकडान ग. दूध का फोडालाय फोडले ते. हा असं तू ओ असं दूध पितात कच्च. चावून चावून फोडलेस इथं तू. कोणी शिकवलं तिला. इथे इथे बस इथं सिट डाऊन. तर आम्ही आणलाय एक फोटो आणि तो काय असणार आहे. काय फोटो आणलाय आपण. कोणता फोटो आणलाय. वाव बेबी बेबी अँड बेबी. तर हा फोटो आणलाय इथे पेस्ट करायचा आहे बरोबर या फोटोच्या खाली इथे, म्हणजे व्यवस्थित दिसतो. फोटो कसा वाटतोय. मला तर हा बघितला खूप जास्त आवडला आणि 3 बाळ आहे त्यामुळे तर खूपच जास्त आवडला. हा मी स्टिक करून स्टिक करून घेते. हा डबल साइडेड हे आहे. हे 4 ह्याच्यात लावायचं कॉर्नरला. ऑटोमॅटिकली स्टिक होत आहे. हे जर आता 4 ठिकाणी खाली 2 ठिकाणी नाही लावत कारण नंतर काय होते भिंतीचा कलर सॉरी फोटो कसा वाटतो. मला तर बघितला खूप आवडला. तर हा फोटो 3 बेबीज आहेत. तर एनी गेसेस. येस इकडे बेड आहे आणि बरोबर समोर हे फोटो दिसत आहे. खाली थोडस लूज वाटतंय त्यामुळे अजून एक चिकटपट्टी लावून टाकते. काय झालं तुझं. काय झालं काय झालं. इकडं नको 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 छोट्या बेबीजनी नाही घ्यायचं होते. तू पण छोटीच बेबी आहेस अजून. नो परफेक्ट. कसा राजा बेबी दाखव. बेबी उमा का बेबीला उमा का आले. बेबी कुठे बेबी. बाबा नाही बेबी म्हणायचं. बाबा नाही म्हणायचं बेबी. वरती ना बरोबर श्रीकृष्णाचा फोटो आहे. श्रीकृष्ण राधाकृष्णाचा फोटो आहे. खूप मस्त फोटो ऍक्च्युली तो. एकच मिनिट मोबाईल ना स्टँडला लावलाय. थांब ना अशी. तर हा असा म्हणजे स्कल्पचर टाईप फोटो आहे. तर वाजले संध्याकाळचे 10 आणि आम्ही गेलो होतो बाहेर. 2-3 रिलेटिव्सच्या घरी पण जायचं होतं. आणि जसं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं की बालिंगा रोडला एक प्युअर व्हेज हॉटेल आहे जिकडे मोडाचा पांढरा रस्सा मिळतोय. तर तिकडची पण आम्हाला खूप चव आली होती आणि तिकडे मग जाऊन आलो. लवकरच आलोय 8 वाजता आय थिंक आलोय. आणि जेवण आणलेलं त्यामुळे लगेच भूक पण लागली त्यामुळे जेवण पण घेतलंय. आमच्या राशीने घातलाय फ्रॉक दाखव तुझा. मी खूप रेअरली या दोघींना फ्रॉक वापरते कारण कसं कम्फर्टेबलसाठी शर्ट पॅन्ट मध्ये असेल ना तर कम्फर्टेबल असतात दिवसभर खेळायला. फ्रॉक घातले की त्यांनाच अडचण होते आणि त्यांना बघून मला अडचण होते. मोस्टली खूप कमी पण बाहेर जाताना येस मी त्यांना गर्लिश लुक जो आहे तर तो आवर्जून करते. गिरिजाने पण फ्रॉक घातलाय. गिरिजी फ्रॉक दाखव. फ्रॉकच घातलाय मॅडमनी आमच्या. या मॅडमनी पण फ्रॉकच घातलाय. इकडे बघ फ्रॉक दाखव ना. केस काय केलंस ती. काय केलंय केसाला. हा बघू इकडे बघ ना. इच्छू मला काय म्हणतेस. माझं नाव काय.
क्षितिजा म्हणून दाखव. क्षितिजा म्हणून दाखव. क्षितिजा बास ना, लाड बास आहे. बास. हे माझं बाळ खूप सेन्सिटिव्ह आहे. बास बास बास. अरे लाशा कुठून बघते तू? माझं नाव काय सांग आता. बोलणार नाही दिवसभर. क्षितिजा क्षितिजा क्षितिजाचा गजर. तर एका ताईची कमेंट आली होती मला, मी कमेंट पण इथे स्क्रीनशॉट करते. तर त्यांची कमेंट आली होती की तुला लहान 2 मुली आहेत तरी पण तू एवढं काम कसं मॅनेज करतेस. तर मला नाही माहिती मी काम कसं मॅनेज करते, बट आपले गोल सेट असतात, स्वप्न मोठी असतात आणि जर ती पूर्ण करायची असतील ना ऍट एनी कॉस्ट आपण ती करतो, तसं मी नेहमी सांगत आलेली आहे. आणि येस 2 मुली आहेत त्यामुळे तर खूप मोठी स्वप्न आहेत. दोघींचं फ्युचर, त्यांचं करिअर, भरपूर भरपूर अशा गोष्टी प्लॅन करून ठेवलेल्या आहेत. आणि त्यामुळे काम जे आहे ना तर ते ऑटोमॅटिकली माझ्याकडून होतं. म्हणजे वेळ जो आहे ना तर तो कामासाठी ऑटोमॅटिकली मिळतो. बाय कर, टाटा कर, बाय कर, बाय कर ना, बाय. काय झालं, बाय कर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. आणि काय करताय ना तुम्ही, व्हिडिओज बघताय पण व्हिडिओजला सबस्क्राईब करायला विसरताय चॅनलला. त्यामुळे व्हिडिओ बघितल्यानंतर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी साईडला बेल आयकॉन असते ना छोटी, तर ती सुद्धा हिट करा. म्हणजे आपले नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळेल. आणि आतापर्यंत जे प्रेम दिलेला आहात, सपोर्ट केलेला आहात त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू.